श्री स्वामी समर्थ दत्तश्री किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत उकडीचे मोदक आणि नेवऱ्या। इथे दोन वाट्या खोबरं किसून त्याची चून बनवलेली आहे। इथे गूळ घेतलेला आहे 1/4 कपपेक्षा थोडासा जास्त घेतलेला आहे। आता हा सर्व मिक्स करून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये मी 2 चमचे तीळ टाकणार आहे, म्हणजे 2 TSP तीळ टाकणार आहे। त्याने छान टेस्ट लागते ड्रायफ्रूटपेक्षा। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। टोप गरम करत ठेवला आहे, त्याच्यामध्ये हे सारण टाकणार आहे। आता हे सारण टाकून थोडंसं परतून घ्यायचं आहे। वरतून 2 चमचे तूप टाकायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे। त्यामध्ये थोडीशी वेलची पूड टाकायची आहे। वेलची किंवा जायफळ टाकलं तरी चालेल। थोडंसं झाकण लावून छान मंद आचेवर शिजत ठेवायचं आहे। हे इथे 1 वाटी पाणी घेतलेलं आहे, ती सेम वाटी दूध घेतलेलं आहे इथे मी, म्हणून 2 वाट्या आहे। आता हे छान बॉईल आल्यानंतर त्याच्यामध्ये 2 वाट्या पीठ टाकणार आहोत। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। 1 चमचा तूप टाकायचं आहे यामध्ये। त्यानंतर ह्याच्यामध्ये पीठ टाकायचं। पीठ टाकताना ढवळत राहायचं आहे। तिथे 2 वाट्या पीठ टाकणार आहे मी। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। मंद आचेवर झाकण लावून 2 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर गॅस बंद करायचा आहे। 1 ते 2 मिनिटं आपल्याला वाफवून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर गॅस बंद करायचा आहे। आता हे पीठ वाफवून झालेलं आहे, ते मी परातीत काढलेलं आहे। ते स्मॅशरच्या साहाय्याने किंवा तांब्या किंवा पेल्यांच्या साहाय्याने मळून घ्यायचं आहे। हे गरम आहे म्हणून आपण स्मॅशरचा वापर केलेला आहे। मळताना कोमट पाणी, गरम पाणीच वापरायचं आहे। कोमट किंवा गरम पाणीच वापरायचं आहे आणि पूर्ण मळून घ्यायचं आहे। तर इथे पीठ मी मळून घेतलेलं आहे। त्याच्यातलं थोडंसं पीठ काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि बाकीचं पीठ झाकण लावून ठेवून द्यायचं आहे। तर थोडं थोडं पीठ घेऊन आपल्याला मळून घ्यायचं आहे। तूप किंवा तेलाचा हात लावून छान सॉफ्ट होईपर्यंत मळून घ्यायचं आहे। तर मळून झाल्यानंतर एक गोळा करून पाहायचा आहे। जर गोळ्याला तडे जात नसतील तर आपलं पीठ एकदम परफेक्ट झालेलं आहे। तर इथे मला पारी बनवता येत नाही म्हणून मी ह्या मशीनचा वापर केलेला आहे प्रेस करण्यासाठी। जर असं नसेल किंवा पोलपाटवर प्लॅस्टिकची थैली ठेवून त्याच्यावर दुसऱ्या साह्याने प्रेशर देऊन पारी बनवून घ्यायची आहे। तर इथे पारी मी बनवून घेतलेली आहे। कधीतरी सारण असं भरपूर गोड झालं तर पारी तुम्ही जाड ठेवा आणि सारण कमी टाका, त्याच्यामुळे छान मिळून येतं। तर त्यामध्ये सारण भरून करंजीसारखा आकार द्यायचा आहे आणि अंगठ्याने प्रेस करायचा आहे। डिझाईन देताना एका साईडने अंगठ्याने दाबायचं आहे फोल्ड करून। असं करून आपण करंजीला मोड देणार आहोत। तर इथे करंजी रेडी झालेली आहे। नेवऱ्या, आमच्या इथे नेवऱ्या म्हणतात, काय ठिकाणी पातोळ्या म्हणतात। पातोळ्या पानामध्ये करतात हळदीच्या। मोदक करताना देखील असं चिमटीच्या साह्याने मध्ये बोट घेऊन
प्रेस करायचं आहे आणि सारण भरून त्यामध्ये दुसऱ्या हाताच्या साहाय्याने एकत्र करून गोल गोल फिरवायचं आहे. हलक्या हाताने असा गोल गोल फिरून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे मोदक देखील रेडी झालेला आहे. जर तुम्हाला ही पद्धत कठीण वाटत असेल तर फक्त चिमटीच्या साहाय्याने असं पीठ थोडंसं असं चिमटून घ्यायचं आहे, एकत्र करून घ्यायचं आहे. वरच्या साईडला करायचं आहे. पूर्ण केलं नाही तरी चालेल. वरचीच ठिकाणी थोडं थोडं असं पीठ फोल्ड करून घ्यायचं आहे. त्यामध्ये सारण भरून हाताच्या साहाय्याने अशा प्रकारे एकत्र करून हळूहळू गोल फिरून मोदक रेडी करायचे. ही पद्धत देखील सोपी आहे. तर अशा प्रकारे मी मोदक आणि नेवऱ्या करून घेत आहे. ते टोपामध्ये पाणी ठेवलेलं आहे, त्यामध्ये चाळण ठेवायचे आहे. इडली पात्रात देखील तुम्ही वाफून घेऊ शकता. चाळणीवर मी केळीचं पान ठेवलं आहे. जर केळीचं पान नसेल तर ओला करून सुती कपडा टाकला तरी चालेल. इथे मोदक आणि नेवऱ्या रेडी आहेत. आता त्या आपल्याला वाफून घ्यायच्या आहेत. पाणी उकळल्यानंतर वरती चाळण ठेवलेली आहे. त्यावरती या नेवऱ्या ठेवत आहे मी. मोदक ठेवताना थोडंसं पाण्यामध्ये डीप करून ठेवा, त्याच्यामुळे त्या चिटकत नाही पीठ, छान वाफून निघतात. ते वाफवण्यासाठी वरती झाकण ठेवलेलं आहे ताट. तर आता 15 मिनिटं वाफवून घेतलेलं आहे. 15 मिनिटं वाफवून घेतल्यानंतर 12 ते 15 मिनिटं फास्ट गॅसवर वाफवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपली रेसिपी रेडी आहे. जर ही रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.